हॅलो एव्हरीबडी स्टुडंट्स. आपण सेकंड इयर सिव्हिल त्यामधील कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी याचा थर्ड चॅप्टर पाहत आहोत, कॉन्क्रीट. तर आपण लास्ट लेक्चरला डेफिनेशन ऑफ वर्केबिलिटी अँड फॅक्टर सपोर्टिंग ऑफ वर्केबिलिटी पाहिली. त्याची डेफिनेशन वगैरे आपण पाहिली, वर्केबिलिटी कशी असते, कशा प्रकारे असते, त्याचे फॅक्टर्स पाहिले आपण. काय 6-7 फॅक्टर होते. ते कोणते कोणते होते? वॉटर कॉन्टेंट, मिक्स प्रपोर्शन्स, साईज ऑफ ॲग्रिगेट्स. तर नेक्स्ट शेप ऑफ ॲग्रिगेट्स, शेप कशी पाहिजे ॲग्रिगेट्सची, कशी वापरली पाहिजे म्हणजे वर्केबिलिटी आपली जास्त येईल. त्यानंतर सरफेस टेक्स्चर. नंतर नेक्स्ट ग्रेडिंग ऑफ ॲग्रिगेट्स, ॲग्रिगेटची ग्रेड कशी वापरली पाहिजेत, स्मॉल साईज, मोर साईज, अशा पद्धतीने. नेक्स्ट होतं यूज ऑफ ॲडमिक्चर्स. तर आपण लास्ट लेक्चरला हे पाहिलेले आहेत, फॅक्टर्स अफेक्टिंग ऑफ वर्केबिलिटी अँड वर्केबिलिटीचं डेफिनेशन. नंतर नेक्स्ट आपण पाहिलं होतं की मेजरमेंट ऑफ वर्केबिलिटी ऑफ फ्रेश कॉन्क्रीट. मेजरमेंट ऑफ वर्केबिलिटी ऑफ फ्रेश कॉन्क्रीट. जर आपल्याला फ्रेश कॉन्क्रीटची वर्केबिलिटी मोजायची असेल तर आपण कशा पद्धतीने ती मोजू शकतो. त्यामध्ये 5 मेथड्स आहेत. इंडियन स्टँडर्डने दिलेला आहे. इंडियन स्टँडर्ड 516ने आपल्याला 5 मेथड्स दिलेल्या आहेत. त्यामध्ये फर्स्ट मेथड आपण पाहत होतो स्लम कोन टेस्ट. स्लम कोन टेस्ट ही फक्त आपण जाणून घेतलेली कशी असते, काय असते. तर आपण सविस्तर पाहूया आता स्लम कोन टेस्ट कशी असते. म्हणजे त्या 5 मेथड कोणत्या कोणत्या आहेत? स्लम कोन टेस्ट, सेकंड कॉम्पॅक्टिंग फॅक्टर टेस्ट, थर्ड फ्लो टेस्ट, फोर्थ VB कन्सिस्टन्सी टेस्ट आणि फिफ्थ होती स्प्लाइट टेन्साइल टेस्ट. तर आपण आता फर्स्ट पाहू स्लम कोन टेस्ट. कोणती? फर्स्ट आपली स्लम कोन टेस्ट. The slum cone test is the most commonly used method is measuring of consistency of concrete. म्हणजे स्लम टेस्ट ही काय मोस्ट कॉमनली यूज करतात, यूज्ड मेथड ऑफ मेजरिंग द कॉन्सिस्टन्सी ऑफ कॉन्क्रीट. म्हणजे स्लम कोन टेस्ट ही मोस्ट कॉमनली यूज करतात मेजरिंग ऑफ कॉन्सिस्टन्सी ऑफ कॉन्क्रीटची कॉन्सिस्टन्सी मोजण्यासाठी. विच कॅन बी एम्प्लॉयड आयदर द लॅबोरेटरी, म्हणजे हे आपण लॅबोरेटरीमध्ये सुद्धा मोजू शकतो, किंवा आपण आपल्या वर्क जिथं साईट चालू आहे तिथं पण आपण ही टेस्ट करू शकतो. इट इज नॉट अ सुटेबल मेथड फॉर व्हेरी वेट. ही जी मेथड आहे, पण ही मेथड आहे ना, ती नॉट सुटेबल आहे फॉर व्हेरी वेट. जर आपलं व्हेरी वेट असेल तर ही मेथड सुटेबल करत नाही. ही मेथड म्हणजे ही स्लम कोन टेस्ट आपल्याला घेता येत नाही. किंवा व्हेरी ड्राय कॉन्क्रीट, जर आपलं कॉन्क्रीट हे जर खूपच ड्राय असेल तर पण ही स्लम कोन टेस्ट आपल्याला घेता येत नाही. इट डज नॉट मेजर ऑल फॅक्टर्स, आणि ही ऑल फॅक्टर्स मेजर करत नाही कॉन्ट्रीब्युटिंग टू द वर्केबिलिटीचे काही ऑल फॅक्टर्स असतात ते कॉन्ट्रीब्युटिंग करत नाही, म्हणजे मेजर करत नाही ही स्लम कोन टेस्ट. नंतर कशी असते स्लम कोन टेस्ट आपण पाहूया. However, it is used conveniently as a control test. म्हणजे काय? However, it is used conveniently as a control test. ही आपल्या यूजवर असते conveniently as a control test and gives a indication of the uniformity. आणि काय? And gives a indication of the uniformity of concrete from batch to batch. म्हणजे batch to batch युनिफॉर्मिटी करायची असते. ह्या बॅचने केली, नंतर दुसऱ्या बॅचने केली, म्हणजे त्याचं काय वर्केबिलिटी किती होते कॉन्क्रीटची ते आपण ठरवू शकतो. Additional information of workability and quality of concrete can be obtained by observing the manner in which concrete slumps. म्हणजे ॲडिशनल द इन्फॉर्मेशन ऑफ वर्केबिलिटी, म्हणजे आपली ॲडिशनल इन्फॉर्मेशन ऑफ वर्केबिलिटी आणि क्वालिटी ऑफ कॉन्क्रीट, म्हणजे आपली क्वालिटी ऑफ कशी कॉन्क्रीटची कॅन बी ऑप्टेन, म्हणजे क्वालिटी ऑफ कॉन्क्रीट पण ती ऑप्टेन करते बाय ऑब्झर्विंग द मॅनर. आपण निरीक्षण केल्याच्यानंतर इन विच कॉन्क्रीट स्लम, त्या स्लमचं आपण निरीक्षण केल्याच्यानंतर आपल्याला वर्केबिलिटी कळते. द ॲपरेटस फॉर कंडक्टिंग, मग ते ॲपरेटस कोणतं वापरतात, कसं वापरतात त्याची माहिती पाहू. द ॲपरेटस फॉर कंडक्टिंग स्लम टेस्ट इसेन्शियली कन्सिस्ट ऑफ मेटॅलिक मोल्ड. मेटॅलिक मोल्डचा वापर त्यामध्ये केला जातो इन द फॉर्म ऑफ फ्रस्टम ऑफ कोन हॅव्हिंग द इंटरनल डायमेन्शन ॲज अंडर. म्हणजे आपला ते मेटॅलिक मोल्ड असतो तो फ्रस्टम कोन हॅव्हिंग, काय कोनसारखा त्याचा आकार असतो, ते आपण ॲपरेटस
ह्या स्लम कोन टेस्टसाठी वापरलं जातं. आणि त्याची बॉटम डायमीटर किती असते 20 सेंटीमीटर. इथं पाहू शकता आपण. हे झालं ते ॲपरेटस. कोण साईजचं असतं ॲपरेटस. त्याची बॉटम साईज आहे पहा 20 सेंटीमीटर, हाईट आहे 30 सेंटीमीटर आणि टॉप साईज आहे 10 सेंटीमीटर. अशा पद्धतीने स्लम कोन टेस्टचं ॲपरेटस आहे. त्याची बॉटम साईज आहे 20 सेंटीमीटर, हाईट ऑफ स्लम कोनची 30 सेंटीमीटर आणि टॉप साईज आहे 10 सेंटीमीटर. म्हणजे बॉटम डायमीटर इज इक्वल टू 20 सेंटीमीटर, टॉप डायमीटर इज इक्वल टू 10 सेंटीमीटर अँड हाईट आहे 30 सेंटीमीटर. त्याची थिकनेस पहा. द थिकनेस ऑफ मेटॅलिक सीट फॉर द मोल्ड शूड नॉट बी लेस दॅन 1.6 mm. म्हणजे आपली थिकनेस असते मेटॅलिक सीटची ती 1.6 mm पेक्षा कमी नाही झाली पाहिजे. 1.6 mm ही आपली मेटॅलिक साईज. The thickness of metallic sheet for the mold should not be less than 1.6 mm. Suitable guides are provided for lifting the mold vertically. Lifting the mold काय vertically असतं. फिगरमध्ये पाहू शकता. शॉर्ट डिटेल द स्लम कोन टेस्ट ॲपरेटस. द इंटरनल सरफेस ऑफ द मोल्ड इज थ्रोली क्लीनड. जी आपलं इंटरनल सरफेस असते स्लम कोन टेस्टचं ती फ्रेशली आपण क्लीन करून घ्यायचं, म्हणजे धुवून घ्यायचं स्वच्छ पाण्याने आणि कोरडं करून ठेवायचं. फ्रेड फॉर सुपरफ्लुअन्स मॉइश्चर अँड एनी ओल्ड सेट कॉन्क्रीट बिफोर कमेसिंग द टेस्ट. म्हणजे काय करायचं. अँड एनी ओल्ड सेट कॉन्क्रीट बिफोर कमेसिंग द टेस्ट. टेस्टसाठी आपण ओल्ड सेट कॉन्क्रीट करू शकतो बिफोर कमेसिंग द टेस्ट. आपण धुवून स्वच्छ वगैरे करून ते ठेवायचं. आपण ही डायग्रॅम आहे पहा त्याची स्लम कोन टेस्ट ॲपरेटस. तर आपलं बिफोर रिमोल्ड मोल्ड, स्लम, आफ्टर रिमोल्ड मोल्ड. तर नेक्स्ट काय करायचं पहा. द मोल्ड इज प्लेस्ड ऑन अ स्मूथ हॉरिझॉन्टल रिजिड अँड नॉन ॲब्स्ट्रॅक्शन सरफेस. म्हणजे मोल्ड प्लेस करायचं स्मूथ हॉरिझॉन्टल रिजिड अँड नॉन ॲब्स्ट्रॅक्शन सरफेस. द मोल्ड इज द फील्ड अँड द 4 layers. 4 लेअरमध्ये ते मोल्ड सेट करायचं. इच ॲप्रॉक्सिमेटली 1:4 फॉर हाईट अँड टेम्प्ड 25 times बाय द टॅपिंग रॉड. म्हणजे आपलं टॅपिंग रॉड असतो त्याला 25 वेळा आपण काय करायचं, त्याला टॅम करायचं वरच्या साईडने. म्हणजे 4 लेअरमध्ये आपण ते मिक्स केल्याच्यानंतर ॲप्रॉक्सिमेटली 1:4 द हाईट. ॲप्रॉक्सिमेटली आपण वरच्या हाईटने ते टॅम करायचं 25 वेळेस. टेकिंग केअर डिस्ट्रीब्युटिव्ह द स्ट्रोक इवन ओव्हर द क्रॉस सेक्शन. पण काळजीपूर्वक ते टेपिंग करायचं आणि नंतर ते कुठं डिस्ट्रीब्यूट नाही होत ते पाहायचं. आफ्टर द टॉप लेयर हॅज बीन रॉडेड द कॉन्क्रीट इज स्ट्रक ऑफ लेवल विथ द ट्रॉवेल अँड टॉम्पिंग रॉड. म्हणजे आफ्टर द टॉप लेवलच्या नंतर बीन रॉडेड द कॉन्क्रीट इज स्ट्रक ऑफ लेवल इज ट्रॉवेल करायचं आणि टॅम्पिंग रॉड. द मूड इज रिमूव्ड इमिजिएटली फ्रॉम द कॉन्क्रीट. त्यानंतर ते मूड आहे ते इमिजिएटली काढून घ्यायचं आहे कॉन्क्रीटवरून बाय रेझिंग इट केअरफुली अँड व्हर्टिकल पोझिशन. त्यानंतर त्याची व्हर्टिकल पोझिशन कशी आहे त्याच्यावर ऑब्झर्वेशन करायचं आपण काळजीपूर्वक. तर नेक्स्ट दीज अलाव द कॉन्क्रीट टू सबसाईड. द सबसाईड इज रेफर्ड टू द स्लम ऑफ कॉन्क्रीट. मग ते आपल्याला कॉलॅप झालेलं दिसेल कॉन्क्रीट जे कॉलॅप झालेलं आहे आणि त्याची हाईट मोजायची. पहिली किती होती ती आपल्याला किती होती पहिली 30 सेंटीमीटर आणि जे कॉलॅप झालेले आहे म्हणजे रेझिंग झालेलं आहे ते मोजून त्याला काय म्हणायचं स्लम ऑफ कॉन्क्रीट. द डिफरन्स इन लेवल बिटवीन द हाईट ऑफ मोल्ड अँड द हायेस्ट पार्ट ऑफ द सबस्ट्रेट कॉन्क्रीट इज मेजर्ड. म्हणजे आपली पहिली हाईट किती होती 30 सेंटीमीटर आणि आता आपली ते आपण कोण काढल्याच्या नंतर ती हाईट किती आहे आता
म्हणजे कॉलॅप्स झालं आहे ना त्यानंतर त्याची हाईट, या दोघांमधला डिफरन्स, हा डिफरन्स काढायचा आणि त्या हाईटला काय नाव द्यायचं, स्लंप. तो झाला आपला स्लंप. दॅट्स कॉल्ड एज स्लंप कोन टेस्ट. म्हणजे पहिले कधी होती आपली 30 सेंटीमीटर, आपण वरून टेपिंग केल्यानंतर 25 वेळेस टेपिंग केलं रॉडने आणि ते आपला हे काढून घेतलं, आपला मोड रिमोड इमिजिएटली कॉन्क्रीट काढून घेतला कोण, आणि नंतर ते कॉलॅप्स झाल्यानंतर त्याची हाईट मोजली पूर्ण आणि त्या दोघांमधला डिफरन्स काढला 30 मायनस जो काय आपली हाईट असेल ते, आणि जर तो उरलेला इज इक्वल टू काय, स्लंप. म्हणजे स्लंप कसा काढायचा आला लक्षात, इथं पहा डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे. डायग्राममध्ये पहा स्टँडर्ड स्लंप कोन, हा आहे स्टँडर्ड स्लंप कोन. त्याची टॉप लेंथ आहे 10 सेंटीमीटर, बॉटम आहे 20 सेंटीमीटर आणि हाईट आहे 30 सेंटीमीटर. तो स्लंप कोन पहा. त्यानंतर बी आहे कॉन्क्रीट इन स्लंप कोन. त्यानंतर कॉन्क्रीट भरलं आहे आपण त्या स्लंप कोनमध्ये, त्यामध्ये सेट केलं आहे. त्यामध्ये 20 सेंटीमीटर ही बॉटम लेंथ आहे, टॉप लेंथ आहे 10 सेंटीमीटर आणि हाईट 30 सेंटीमीटर. आणि थर्डमध्ये काय दाखवले, कॉन्क्रीट व्हेन स्लंप कोन इज रिमूव्ड. स्लंप कोन जर आपण रिमूव्ह केला तर त्याची हाईट किती आहे पहा, ती, आणि आपली पहिली किती होती 30 मायनस जेवढी हाईट आहे ती मेजर करून त्या दोघीची सबट्रॅक्शन करायची. 30 मायनस ही हाईट आहे ती इज इक्वल टू आपली काय आहे, स्लंप ऑफ कॉन्क्रीट. काय गॉट इट. ही झाली आपली स्लंप ऑफ कॉन्क्रीट, स्लंप टेस्ट. द पॅटर्न ऑफ स्लंप इज शोन इन फिगर. आपण फिगरमध्ये पाहू शकतो ती कशी झालेली आहे. इट इंडिकेट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॉन्क्रीट इन ॲडिशन ऑफ स्लंप व्हॅल्यू. म्हणजे इंडिकेट्स ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स इन कॉन्क्रीट ॲडिशन टू द स्लंप व्हॅल्यूने आपण ते करू शकतो. इफ द कॉन्क्रीट स्लंप इव्हनली इट इज कॉल्ड ट्रू स्लंप. म्हणजे इफ द कॉन्क्रीट स्लंप इव्हनली, याला काय म्हणायचं, कॉल्ड ट्रू स्लंप, त्याला म्हणायचं ट्रू स्लंप. इफ वन हाफ ऑफ वन कॉन साइड्स डाऊन इज कॉल्ड एज शियर स्लंप. म्हणजे एक हाफ आणि द कोन स्लाइड्स, एका साईडला 1/2 झालेला आहे त्याला म्हणायचं शियर स्लंप, आणि वरचा जो आहे त्याला काय म्हणायचं, ट्रू स्लंप. इन केस ऑफ शियर स्लंप द स्लंप व्हॅल्यू इज मेजर्ड. म्हणजे या केसमध्ये आपण शियर स्लंप पाहिला तर द स्लंप व्हॅल्यू इज मेजर्ड द डिफरन्स इन हाईट बिटवीन द हाईट ऑफ द मोल्ड अँड द ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ सबस्टन्स. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, स्लंप, शियर स्लंप. द स्लंप व्हॅल्यू इज मेजर्ड, तर आपण स्लंपची व्हॅल्यू मेजर केली, त्यातला मधला डिफरन्स ऑफ हाईट, त्या हाईटमध्ये आणि त्या स्लंपमधला हाईटमधला डिफरन्स बिटवीन द हाईट ऑफ मोल्ड, त्या हाईट ऑफ मोल्ड किती आहे, या दोघांमधला डिफरन्स इन ॲव्हरेज द व्हॅल्यू ऑफ सबस्टन्स. हा झाला तुमचा शियर स्लंप. नंतर शियर स्लंप ऑल्सो इंडिकेट्स दॅट कॉन्क्रीट इज नॉन कोहेजिव्ह. म्हणजे शियर स्लंप दुसरं पण इंडिकेट्स करतो की दॅट इज कॉन्क्रीट इज नॉन कोहेजिव्ह. जर कॉन्क्रीट इज नॉन कोहेजिव्ह हे पण इंडिकेट्स करतं. अँड शोज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ सिग्रिगेशन. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सिग्रिगेशन दाखवतो. इफ द कॉन्क्रीट ब्रेक्स अँड स्प्रेड्स इन डायरेक्शन. म्हणजे इफ द कॉन्क्रीट ब्रेक्स, तर ब्रेक झालेला आहे आणि स्प्रेड्स किती झालं आहे, इन ऑल डायरेक्शन, इट इज कॉल्ड कोलॅप्स स्लंप. त्याला काय म्हणायचं, कोलॅप्स स्लंप. म्हणजे इफ द कॉन्क्रीट ब्रेक, काही ठिकाणी ब्रेक होतो आहे आणि स्प्रेड होतो आहे इन ऑल डायरेक्शनला तो ब्रेक आणि स्प्रेड होतो आहे, इट इज कॉल्ड कोलॅप्स स्लंप. म्हणजे आपण कोणते स्लंप पाहिले, ट्रू स्लंप, शियर स्लंप आणि कोलॅप्स स्लंप, हे 3 आहेत. पुन्हा एकदा रिपीट करतो. इट इंडिकेट्स द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॉन्क्रीट इन ॲडिशन टू स्लंप व्हॅल्यू. इफ द कॉन्क्रीट स्लंप इव्हनली इट इज कॉल्ड ॲज ट्रू स्लंप. ही झाली ट्रू स्लंपची डेफिनेशन. इफ 1/2 ऑफ द कम स्लाइड्स डाऊन इज कॉल्ड ॲज शियर स्लंप. म्हणजे काय, इफ 1/2 ऑफ द कोन स्लाइड्स, जो क्लोन साईडचा 1/2 असतो स्लाइड डाऊन्सला इज कॉल्ड ॲज शियर, त्याला काय म्हणतात, शियर स्लंप. इन केस ऑफ शियर स्लंप द स्लंप व्हॅल्यू इज मेजर्ड ॲज द डिफरन्स इन हाईट बिटवीन द हाईट ऑफ द मोल्ड अँड द ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ द सबसेट. त्यानंतर नेक्स्ट आहे, शियर स्लंप ऑल्सो इंडिकेट्स that the concrete is non-cohesive and shows the characteristics of segregation.
If the concrete breaks, spreads in all direction, इट इज कॉल्ड ॲज कॉलॅप्स स्लम. म्हणजे जी कॉन्क्रीट ब्रेक्स होतं आणि स्प्रेड होतं इन ऑल डायरेक्शन, त्याला काय म्हणायचं, कोलॅप्स स्लम. त्यानंतर नेक्स्ट आहे नॉमिनल व्हॅल्यूज ऑफ स्लम डिफरंट डिग्रीज ऑफ वर्केबिलिटी आर शोन इन बिलो. मग त्याचे आपण स्लम इन MM किती आला आहे, कॉम्पॅक्शन फॅक्टर किती आहे, त्याचा यूज ऑफ फॉर विच कॉन्क्रीट इज सुटेबल, ते आपण कॉन्क्रीट कुठं वापरू शकतो त्याच्या वर्केबिलिटीनुसार, त्याचा हा टेबल दिलेला आहे पहा. त्याचा फर्स्ट कॉलम आहे डिग्री ऑफ वर्केबिलिटी, सेकंड आहे स्लम इन MM, आणि थर्ड आहे कॉम्पॅक्शन फॅक्टर आणि यूज फॉर विच कॉन्क्रीट इज सुटेबल. म्हणजे ते फर्स्टमध्ये येतो व्हेरी लो, म्हणजे एकदम लो साईजचा जो स्लंप आपण वर्केबिलिटी फाइंड केली, त्यामध्ये एकदम लो साईजचा स्लंप आहे 0 to 25 mm. म्हणजे 0 to 25 mm म्हणजे कॉम्पॅक्शन फॅक्टर किती झाला त्याचा 0.78. हा आपण कॉन्क्रीट कुठं सुटेबल करू शकतो, रोड्स व्हायब्रेटेड बाय पॉवर ऑपरेटेड मशीन्स. म्हणजे रोड्स व्हायब्रेट करताना जे पॉवर ऑपरेटेड मशीन असतात तिथं. इफ स्लम इज नियर टू 25 mm, हा तिथं उपयोग करू शकतो. कॉन्क्रीट मे बी कॉम्पॅक्टेड बाय हँड ऑपरेटेड मशीन्स. म्हणजे कॉन्क्रीट बाय कॉम्पॅक्टेड आपण बाय हँड मशीनने करू शकतो, हँड ऑपरेटेड मशीनने करू शकतो, तिथं आपण ते कॉन्क्रीट यूज. त्यानंतर लो, फर्स्ट झाला व्हेरी लो आणि सेकंड आहे लो, डिग्री ऑफ वर्केबिलिटी लो. त्यानंतर स्लम किती आहे 25 to 50 mm, तर त्याचा कॉम्पॅक्शन फॅक्टर आहे 0.85. तर हा स्लम आपण कुठं यूज करू शकतो, रोड व्हायब्रेटेड बाय हँड ऑपरेटेड मशीन. म्हणजे रोड व्हायब्रेटेड बाय हँड ऑपरेटेड मशीन फॉर स्लम व्हॅल्यू नियर टू अप्पर लिमिट. स्लम व्हॅल्यू काय नियर टू अप्पर लिमिट, हँड कॉम्पॅक्शन मे बी डन. मास कॉन्क्रीट फाउंडेशन विदाउट व्हायब्रेशन. म्हणजे मास कॉन्क्रीट फाउंडेशन विदाउट व्हायब्रेशनला आपण तिथं यूज करू शकतो. लाईटली रेनफोर्स सेक्शन अँड विथ व्हायब्रेशन. म्हणजे लाईटली काय रेनफोर्सला पण आपण सेक्शन विथ व्हायब्रेशनला ते कॉन्क्रीट यूज करू शकतो. थर्ड आहे मीडियम, डिग्री ऑफ वर्केबिलिटी कशी मीडियम. तर स्लंप इन MM 50 to 100 mm तिची स्लंप लेंथ आहे आणि कॉम्पॅक्शन फॅक्टर आहे 0.92. त्याचं कॉम्पॅक्शन फॅक्टर किती 0.92. आणि यूज फॉर विच कॉन्क्रीट इज सुटेबल, कुठं सुटेबल होऊ शकतं ते, व्हेन द स्लंप इज नियर टू 25 mm कॉन्क्रीट मे बी कॉम्पॅक्टेड बाय हँड ऑपरेटेड मशीन्स. म्हणजे स्लंप इज नियर टू 25 mm कॉन्क्रीट मे बी कॉम्पॅक्टेड बाय हँड ऑपरेटेड मशीन, ते उपयोग होऊ शकतं. यूज इन रोड्स व्हायब्रेटेड बाय पॉवर ऑपरेटेड मशीन्स. म्हणजे ते पॉवर ऑपरेटेड मशीन जर आपण रोडला वापरतो त्यामध्ये हे कॉन्क्रीट यूज करू शकतो. याच्या मागच्या आपण करू शकत नव्हतो, ते बाय हँडने करायचो, आता हे पॉवर ऑपरेटेड मशीनने करू शकतो, कारण की याची कॉम्पॅक्शन फॅक्टर आहे 0.92 त्यामुळे. त्यानंतर फोर्थ आहे हाय, डिग्री ऑफ वर्केबिलिटी हाय. स्लंप इन MM त्याची किती साईज आहे 100 to 175. म्हणजे कॉम्पॅक्शन फॅक्टर आहे 0.95. तर हे कॉन्क्रीट आपण कुठं यूज करू शकतो, व्हेन द स्लंप इज नियर टू 50 mm. म्हणजे नियर कुठं करतो 50 mm पुढे आपण जवळ करू शकतो. कॉन्क्रीट मे बी कॉम्पॅक्टेड बाय हँड ऑपरेटेड मशीन्स. जे आपण 50 mm आहे ते आपण कॉन्क्रीट कॉम्पॅक्टेड कशाने करतो, हँड ऑपरेटेड मशीन. यूज इन रोड व्हायब्रेटेड बाय पॉवर ऑपरेटेड मशीन्स. हे पण आपण यूज इन रोड्स व्हायब्रेटेड पॉवर ऑपरेटेड मशीनने जेव्हा रोड आपण व्हायब्रेट करतो तिथं हे कॉन्क्रीट आपण यूज करू शकतो. अशा पद्धतीने स्लम कॉन्टेस्ट घातल्यानंतर आपल्याला कुठं कोणतं कॉन्क्रीट यूज करायचं ते आपल्याला कळून येतं. तर स्लम टेस्टचे इम्पॉर्टन्स काय ते पाहूया आपण. इम्पॉर्टंट ऑफ स्लम टेस्ट. द स्लम टेस्ट इज यूज्ड फॉर मेजरिंग द कन्सिस्टन्सी ऑफ कॉन्क्रीट. म्हणजे हा स्लम टेस्ट काय यूज कशासाठी होतो, मेजरिंग द कन्सिस्टन्सी ऑफ कॉन्क्रीट. आपल्याला कॉन्सिस्टन्सी ऑफ कॉन्क्रीटची मेजर करण्यासाठी, विच कॅन बी एम्प्लॉयड आयदर लॅबोरेटरी ऑर साईट ऑफ वर्क. म्हणजे आपण लॅबोरेटरीमध्ये पण करू शकतो आणि जिथं आपली साईट चालू आहे तिथं पण आपण स्लम टेस्ट करू शकतो. हे त्याचा इम्पॉर्टन्स आहे. तर सेकंड इम्पॉर्टंट, इट इज यूज कन्व्हेंटली ॲज अ कंट्रोल टेस्ट अँड गिव्स इंडिकेशन ऑफ युनिफॉर्मिटी ऑफ कॉन्क्रीट फॉर बॅच टू बॅच. म्हणजे इट इज यूज कन्व्हेंटली ॲज कंट्रोल टेस्ट अँड गिव्स अँड इंडिकेशन फ्रॉम युनिफॉर्मली इज कॉन्क्रीट फ्रॉम बॅच टू बॅचने हे करू शकतो आपण. त्यानंतर थर्ड इम्पॉर्टन्स आहे
additional information on workability. Additional information of workability of and quality of concrete can be obtained by observing the manner in which concrete slumps. हे झाले त्याचे थर्ड इम्पॉर्टन्स. 3 इम्पॉर्टन्स आपण पाहिले. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस ऑफ स्लम टेस्ट. त्याचे ॲडव्हान्टेजेस पहा. 2 ॲडव्हान्टेजेस आहेत. ॲडव्हान्टेजेस ऑफ स्लम टेस्ट. नेक्स्ट ॲडव्हान्टेजेस ऑफ स्लम टेस्ट म्हणजे त्याचे काय काय फायदे आहेत. फर्स्ट आहे, इट इज यूज टू गिव्ह वर्केबिलिटी ऑफ कॉन्क्रीट. ते कशासाठी? वर्केबिलिटी ऑफ कॉन्क्रीट काढायसाठी आपण त्याचा यूज करू शकतो. मिक्स इन लॅबोरेटरी. ते लॅबोरेटरीमध्ये आणि फील्ड बोथ म्हणजे फील्डबरोबर म्हणजे आपली साईट ऑफ वर्क आहे तिथं आपण उपयोग करू शकतो स्लम टेस्टचा. हा झाला त्याचा पहिला उपयोग. सेकंड आहे, इट गिव्स ट्रू व्हॅल्यू ऑफ वर्केबिलिटी फॉर नॉर्मल मिक्स अँड लिम मिक्स. म्हणजे काय? इट गिव्स ट्रू व्हॅल्यू. ट्रू व्हॅल्यू ते आपल्याला दाखवतो वर्केबिलिटी ऑफ नॉर्मल मिक्स अँड लीन मिक्सनी ते दाखवतो. म्हणजे हे झाले ॲडव्हान्टेजेस ऑफ स्लम टेस्टचे 2 ॲडव्हान्टेजेस. त्यानंतर लिमिटेशन ऑफ स्लम टेस्ट. त्याचे काही लिमिटेशन्स आहेत पहा. तर 2 लिमिटेशन्स आहेत. लिमिटेशन ऑफ स्लम टेस्ट. इट कॅन बी कन्सिडर ॲज रिलायबल फॉर स्टीप कॉन्क्रीट मिक्स. म्हणजे काय? इट कॅन नॉट बी कन्सिडर्ड. हे काय कन्सिडर करत नाही ॲज रिलायबल फॉर स्टीप कॉन्क्रीट मिक्स. हे रिलायबल फॉर स्टीप कॉन्क्रीट मिक्स हे कन्सिडर करत नाही स्लम टेस्ट. त्यानंतर सेकंड आहे, इफ ट्रू स्लम्प इज नॉट मेजर्ड ॲक्युरेटली. त्यामध्ये आपण जो ट्रू स्लम्प असतो तो आपण मेजर्ड ॲक्युरेटली करू शकत नाही. द टेस्ट इज अनरिएलेबल. म्हणजे ही टेस्ट कशी असते? अनरिएबल असते. ट्रू स्लम्प आपण नॉट मेजर्ड ॲक्युरेटली आपण ट्रू स्लम्प मेजर करू शकत नाही ह्या स्लम्प टेस्टमध्ये. हे झाले त्याचे लिमिटेशन. फर्स्ट काय होता? इट कॅन नॉट बी कन्सिडर ॲज रिलायबल फॉर स्टीप कॉन्क्रीट मिक्स. आणि सेकंड आहे, इफ ट्रू slump is not measured accurately, the test is unreliable. त्यानंतर नेक्स्ट टेस्ट आहे आपली कॉम्पॅक्शन फॅक्टर टेस्ट. पहिली मेथड आपली बनली स्लम कोन टेस्ट. त्यामध्ये सेकंड आहे कॉम्पॅक्शन फॅक्टर टेस्ट. अशा 5 मेथड आहेत वर्केबिलिटी फाइंड आउट करायच्या. आपण आत्ता एक पाहिली स्लम कोन टेस्ट. त्याची डायग्राम पहा. असं असतो स्टँडर्ड स्लम कोन. सेकंड बी कॉन्क्रीट इन स्लम कोन. आणि थर्ड काय तिथं आपण रिमूव्ह केलेला आहे कोन. तर त्याचा स्लम काढलेला आहे. कॉन्क्रीट व्हेन बी स्लम कोन इज रिमूव्ड. तर ही झाली स्लम कोन टेस्ट. आपण आज अभ्यासली. ॲपरेट पहा. त्याची बॉटम साईज किती असली? 20 सेंटीमीटर ही स्लम कोन टेस्टची ॲपरेटस आहे. त्याची स्लम कोन बॉटम साईज किती असते? 20 सेंटीमीटर. हाईट ऑफ स्लम कोन किती असतं? 30 सेंटीमीटर. आणि टॉप साईज किती असते? 10 सेंटीमीटर. ते यूज आपण साईटवर पण करू शकतो आणि लॅबोरेटरीमध्ये पण करू शकतो. हे झाले वर्केबिलिटी मेजरमेंट ऑफ वर्केबिलिटी ऑफ फ्रेश कॉन्क्रीटच्या पहिली मेथड स्लम कोन टेस्ट. तर नंतरची आहे कॉम्पॅक्टिंग फॅक्टर टेस्ट. ह्या पूर्ण 5 मेथड आहेत. स्लम कोन टेस्ट, कॉम्पॅक्टिंग फॅक्टर टेस्ट, थर्ड फ्लो टेस्ट, फोर्थ VB कन्सिस्टन्सी टेस्ट आणि फिफ्थ आहे स्पिल टेन्साईल स्ट्रेंथ. तर आपण नेक्स्ट लेक्चरला कॉम्पॅक्टिंग फॅक्टर टेस्ट ही पाहूया. आज आपण पाहिली स्लम कोन टेस्ट. नेक्स्ट लेक्चरला पाहूया कॉम्पॅक्टिंग फॅक्टर टेस्ट. ओके, थँक्यू.